नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सरंजामे आता इकडे विटनेस बॉक्समध्ये आलेला असतो तर अर्जुन त्याला काही प्रश्न विचारतो तर त्या प्रश्नाचे उत्तर देत असताना सरंजामे म्हणतो की 2 वर्षापूर्वी साक्षीचे जे काही फिंगरप्रिंट्स होते ते मीच बदलले होते, ते सुद्धा साक्षीचे वडील महिप्त शिखरे यांच्या सांगण्यावरून अशी साक्ष सरंजामीने दिल्यावर मात्र महिप्त आणि साक्षी एकदम हादरूनच जातात तर साक्षी ही अगोदरच रडकुंडीला आलेली असते आणि डोळे मोठे करून अगदी सरंजामेकडे पाहू लागते कारण याने क्षणात पलटी मारलीच कशी काय हा प्रश्न तिला पडतो। मग अर्जुन विचारतो, पण इन्स्पेक्टर सरंजामे तुम्हाला त्यांचं ऐकण्याची गरजच का पडली? तेव्हा सरंजामे आता खरं कोर्टामध्ये बोलू लागतात कारण महिप्त शिखरे त्याच्यासाठी मला खूप पैसे देत होते। तेव्हा महिप्तला आता राग येतो आणि तो रागाच्या भरातच तेथे त्या बाकावर असा जोरातच हात आपटतो। दामिनी डोळे बंद करून घेते कारण आज खरं काय आहे, 2 वर्षापूर्वी नक्की काय काय घडलं होतं हे सगळं सत्य आज सरंजामे सांगत असतो। त्यानंतर सरंजामे म्हणतो की मी तोंड उघडू नये यासाठी म्हणूनच महिप्त शिखरे यांनी सततच माझ्याकडे पैशांचा पुरवठा केला आणि त्यातलेच काही कॅशचे बंडल हे घ्या असं म्हणून तो आता कोर्टाकडे ते पैसे सोपवणार असतो। तेव्हा तेथे मात्र महिप्तची आता कोंडी झालेली असते कारण त्याचे सर्व काळे धंदे उघड झालेले असतात। त्याचबरोबर साक्षीला सुद्धा प्रचंड असा धक्का बसलेला असतो। साक्षी किती खोटारडी आहे हे आता रविराजला कळून चुकलेलं असतं। इकडे चैतन्य आणि सायली हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात कारण त्यांचा विजय हा निश्चितच असतो। तर प्रिया आणि नागराज एकदमच घाबरून जातात। त्यानंतर साक्षीचा राग अनावर होतो, तिला समजतं आपण या प्रकरणामध्ये पुरते अडकलो आहोत, त्यामुळे ती ताडकन उठते आणि खोट आहे असं ओरडून जज साहेबांना सांगत असते आणि मला अडकवून तुला काय मिळत रे? अर्जुनला ती जाब विचारते। मग आता ती जज साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणते, प्लीज जज साहेब मला यातून वाचवा, माझं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ नका, प्लीज असं म्हणून ती अगदी लोटांगण घालायचीच बाकी राहते। आता आपल्या लेकीची ही तळमळ तडफड अजिबातच महिप्तला पाहवत नाही म्हणून तो सुद्धा रागाच्या भरात उठतो आणि म्हणतो, तुझं आयुष्य असं उद्ध्वस्त नाही हो शक साक्षी आणि कोणाची तेवढी हिंमत सुद्धा नाहीये। सरंजाम्या आणि अर्जुन सुमेदार तुम्हाला ना हे प्रकरण खूप जड जाणार हे लक्षात ठेवा, अशी सरळ तो जज साहेबांसमोर आणि भर कोर्टामध्ये अर्जुन सरंजामेला धमकीच देऊ लागतो। दामिनीला माहीत असतं हा भडक डोक्याचा माणूस आता उगीच काही पण बोलून जाईल म्हणून ती जरा मागे वळून पाहते। रविराजला सुद्धा आता हा गुंता काही सुटत नसतो। त्यानंतर जज साहेब ऑर्डर असं म्हणून महिप्तला गप्प करतात। मग त्यानंतर महिप्त अजूनच चवताळतो आणि म्हणतो, काय इथे भर कोर्टात माझी नाचक्की केली जातीये आणि मी इथे गप्प बसू काय? अर्जुन सुभेदार याची परतफेड नाही केली ना तर शिखरे खानदानाचं नाव नाही लावणार मी। तरही अर्जुन एकदम शांत असतो, स्तब्ध उभा असतो। महिप्तच सगळं बोलणं ऐकून घेत असतो, त्याच्या धमक्या सुद्धा नंतर जज साहेब पुन्हा एकदा महिप्तला गप्प बसायला सांगतात आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुमच्या अशिलाच हे गैरवर्तन हे कोर्ट खपवून घेणार नाही, त्यांना शेवटची वॉर्निंग देत आहोत आम्ही, त्यांना जर गप्प बसता आलं तर बसा, नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं जज साहेबांनी सांगितल्यावर दामिनी चटक उठते। मग दामिनी दातोट खात अगदी रागातच म्हणते, ओ शिखरे खाली बसा जरा, असं वागणं कोर्टामध्ये चांगलं नाही, बसा खाली। तेव्हा गुपचूप आता महिप्त हा खाली बसतो आणि त्यासोबतच साक्षी सुद्धा। त्यानंतर आता दामिनी कोर्टाची त्यासाठी माफी सुद्धा मागते। मग इकडे रविराज म्हणतो, एका पोलीस अधिकाऱ्याकडून माझीही कधीही अपेक्षा नव्हती, हा असा एखादा अधिकारी ना आख डिपार्टमेंट बदनाम करून टाकतो। त्यावेळी दामिनी सांगते, पण मला सरंजामना क्रॉस एक्झामिनेशन करण्याची परवानगी हवी आहे। तेव्हा जज साहेब लगेचच परवानगी देतात। मग आता ती सरंजामे समोर येते
आणि म्हणते सरंजामे हे पहा, जानेवारी 2023 ते जुलै 2025 हा नक्की किती कालावधी आहे? तेव्हा सरंजामे म्हणतो 2.5 वर्ष. तेव्हा दामिनी म्हणते हो बरोबर. मग आत्ताच जो तुम्हाला जो काही सत्याचा साक्षात्कार झालाय हा जो 2.5 वर्ष नाही झाला तो अचानक आत्ताच कसा झाला की इथे येऊनही साक्ष देण्यासाठी अर्जुन सुभेदार यांनी पैसे चारले आहेत? तेव्हा असा प्रश्न सरंजावेला जेव्हा दामिनी विचारते तेव्हा अर्जुन लगेचच ऑब्जेक्शन घेतो आणि पुराव्यांशिवाय ॲडव्होकेट देशमुख असे कोणतेही आरोप करू शकत नाही असं म्हणून तिचं तोंड गप्प करतो. तेव्हा जज साहेब ऑब्जेक्शन सस्टेन्ड असं म्हणतात. मग त्यानंतर दामिनी पुन्हा विचारते बोला सरंजावे, तुम्ही 2.5 वर्ष हा रिपोर्ट का नाही समोर आणलात? अहो मुद्दाम लपवून ठेवला होता का? काही कारण होतं का? अहो बोला बोला. तेव्हा सरंजावे आता घाबरत नाही, तो सुद्धा म्हणतो इन्शुरन्स. अहो देशमुख मॅडम, तो रिपोर्ट ना माझा खरंतर इन्शुरन्स होता. कसा आहे ना, जेव्हा तुम्हाला महिप्त शिखरे सारख्या निर्दयी माणसाबरोबर व्यवहार करायचा असतो तेव्हा तुम्हाला स्वतःची सुरक्षा अगोदर बघावी लागते आणि माझी जोपर्यंत गरज होती तोपर्यंत ते मला नेहमीच पैसे पुरवत राहिले, पण आता गरज संपल्यावर मला जिवे मारायला सुद्धा मागे पुढे ते पाहणार नाहीत. असं काळं सत्य तो आता कोर्टासमोर आणतो. तेव्हा सर्वजण आता महिप्तकडे पाहतात, तर आता महिप्तचा रागाचा पारा अगदी चढलेला असतो. त्यानंतर सरंजावे सांगतात म्हणूनच तो रिपोर्ट मी अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवला होता, नाही असा वेळ आल्यानंतर दबाव टाकायला उपयोगी पडतो ना म्हणून. तेव्हा जज साहेब विचारतात ॲडव्होकेट दामिनी देशमुख, इन्स्पेक्टर सरंजावे यांना तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत का? तेव्हा ती आता म्हणते नो युअर ऑनर असं म्हणून ती जागेवर जाऊन बसते. तर अर्जुन आता पुढे येतो आणि लगेचच सरंजावेची बाजू मांडत कोर्टाला पटवून देतो. तिला ऑड उशिरा का होईना सरंजावे यांमधला पोलीस ऑफिसर जागा झालाय. त्यांनी बरीच वर्ष सरकारी नोकरी केली आहे आणि आता रिटायर्ड झाल्यानंतर सुद्धा एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी आमची मदत करत आहेत. आता मी कोर्टाला विनंती करतो की त्यांना माफीचा साक्षीदार केलं जावं. तेव्हा याचा विचार कोर्ट नक्कीच करेल असं जज साहेब म्हणतात. तेव्हा आता थ्यू युअर ऑनर असं अर्जुन म्हणतो. तर दामिनी आता पटकन उठते आणि अगदी लगेचच पुढे येत म्हणते युअर ऑनर, याचा अर्थ असा होत नाही की असं म्हणून आता ती पुढे साक्षीबद्दल बोलणार असते. तेव्हा अर्जुन म्हणतो रिलॅक्स रिलॅक्स. अहो ॲडव्होकेट मॅडम रिलॅक्स, तुमचं वाक्य आहे ना ते मी कंप्लीट करतो असं म्हणून तो दामिनीच्या भाषेतच आता जज साहेबांना सांगतो युअर ऑनर, याचा अर्थ असा होत नाही की माझी अशील साक्षी शिखरने विलासचा खून केलाय असंच म्हणायचं होतं ना तुम्हाला? असं तो दामिनीला विचारतो. तेव्हा दामिनी एकदम गप्प राहते. तर आता अर्जुनने असं दामिनीच्या भाषेत बोलल्यामुळे मधुभाऊच हसू लागतात. मग अर्जुन म्हणतो तो अहो तुमचं हे वाक्य ना अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालंय आता. अहो ॲडव्होकेट देशमुख, साक्षीचे फिंगरप्रिंट्स त्या पिस्तुलावर सापडले आहेत, तरीही तुम्हाला असं वाटतं का तुमची ही वाक्य कोर्टामध्ये काम करतील? मग आता दामिनी सांगते ॲडव्होकेट सुभेदार, पिस्तुलावर मधुकर पाटील यांचे सुद्धा फिंगरप्रिंट सापडले आहेत आणि युअर ऑनर आमच्याकडे आई विटनेस आहे, ती म्हणजे प्रिया मधुकर. तेव्हा रविराज जरा रागातच प्रियाकडे पाहतो, तर प्रिया एकदमच गप्प झालेली असते. आता दामिनी कोर्टाला सांगते तिने स्वतःला मधुकर पाटलांना विलासवर गोळी झाडताना पाहिलं आणि कुठलीही मुलगी स्वतःच्या बापाविरुद्ध खोटी साक्ष कधीही देणार नाही, अगदी मानलेले वडील असलेला तरीही. मग अर्जुन सुद्धा म्हणतो ती मुलगी जर प्रिया मधुकर असेल तर तिच्या बाबतीत काहीही शक्य आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे ॲडव्होकेट देशमुख. शिवाय साक्षी शिखरे ह्या नेहमी कोर्टामध्ये खोट बोलत आल्या आहेत आणि मग त्यानंतर ते लोकेशन रिपोर्ट, त्याचबरोबर ती त्या रिसॉर्टमध्ये गेली होती ते सुद्धा 13ला नव्हतं तर 11ला होतं आणि आता सुद्धा तिचे फिंगरप्रिंट्स पिस्तुलावर सापडले आहेत, तेही तितकंच खरं आहे असं अर्जुन आता
दामिनीला म्हणत असतो आणि साक्षीने जे काही केले ते सांगत असतो तेव्हा दामिनी सुद्धा अगदी पटकनच बोलते, हो ठीक आहेत ना, अहो सापडले असतील तिचे सुद्धा फिंगरप्रिंट्स त्याच्यावर, अहो त्या पिस्तुलाला धरून झटापट झाली म्हटल्यानंतर साक्षीचे सुद्धा थोडेफार फिंगरप्रिंट्स त्याच्यावर उठणारच ना, असं दामिनीने आता म्हटल्याबरोबर इकडे आता साक्षी एकदमच डोळे मोठे करून दामिनीकडे पाहते, कारण एवढ्याभर कोर्टात दामिनी काय बोलून गेली पटकन ते तिलाच कळत नाही. अर्जुन बरोबर नेमका शब्द आता तिचा पकडतो आणि लगेचच जज साहेबांना सांगतो, पॉइंट युवर नोटेड मी लॉर्ड म्हणून. बरोबर त्याने आता दामिनीला तिच्या शब्दांमध्ये अडकवलेलं असतं तेव्हा तेथे असणारे सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, थँक यू सो मच ॲडव्होकेट देशमुख, तुम्ही हे मान्य करताय की विलासचा खून झाला तेव्हा साक्षी शिखरे ही आश्रमामध्ये होती आणि त्या झटापटीमध्ये सुद्धा सामील होती. आता दामिनीस तिच्या शब्दांमध्ये अगदी पुरती अडकलेली असते ते पाहून आता इकडे साक्षी मात्र डोळे बंद करूनच घेते. साहिली, कुसुम, मधुभाऊ यांना मात्र आनंद झालेला असतो. मग त्यानंतर अर्जुन आता जज साहेबांना सांगतो, लवकरच ॲडव्होकेट दामिनी देशमुख या सुद्धा आता मान्य करतील की विलासचा खून साक्षीनेच केलाय. तेव्हा अर्जुनकडे आता मधुभाऊ, रविराज, त्याचबरोबर सायली, कुसुम खूप कौतुकाने पाहत असतात, कारण अर्जुनने कोर्टामध्ये जे काही स्टेटमेंट केलेलं असतं खरंच ते आज बघण्यासारखं असतं. त्यानंतर आता अर्जुन त्याच्या जागेवर जाऊन बसतो, चैतन्याकडे पाहून हसतो. आज कोर्टामध्ये काय काय झालं याचा आढावा घेत जज साहेब सांगतात, आज सादर झालेल्या पुराव्यानुसार हे कोर्ट इन्स्पेक्टर सरंजामे यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित करत आहेत. आता सरंजामेने हे ऐकल्यानंतर मात्र त्याला आनंद होतो. त्याचबरोबर अर्जुन सरंजामेकडे पाहत राहतो. इकडे महिप्त आणि दामिनी मात्र रागातच त्याच्याकडे पाहत असतात. मग जज साहेब पुढे सांगतात, तसेच मिस साक्षी शिखरे यांच्या बोटाचे ठसे हत्यारावर मिळाल्यामुळे त्यांना हे कोर्ट संशयित ठरूच शकते, पण तरीही मिस साक्षी शिखरे या खुनी आहेत असं सिद्ध काही होत नाही आणि हे सिद्ध करण्यासाठी ही कोर्ट अर्जुन सुभेदार यांना आता शेवटची संधी देत आहे. आता कोर्टाने तुम्हाला दिलेल्या या महिन्याभराच्या मुदतीत आता उरलेले सर्व पुरावे या कोर्टामध्ये सादर करावेत असं म्हणून कोर्टाचं कामकाज संपत आता अर्जुन समोर खूप मोठं आव्हान शेवटचं असतं, ते म्हणजे साक्षी या प्रकरणामध्ये दोषी आहे आणि तिनेच विलासचा खून केलाय. तर सगळेजण अर्जुनकडे पाहतात, पण अर्जुनच्या चेहऱ्यावरचा थोडा सुद्धा कॉन्फिडन्स ढत नाही. त्यानंतर कोर्टाचं कामकाज संपल्यावर सर्वजण बाहेर आलेले असतात. साक्षी, महिप्त आणि दामिनी सुद्धा समोरून येतात आणि नेमके अर्जुन जवळच उभे राहतात. दामिनी अर्जुनकडे पाहून हसते आणि म्हणते, अर्जुन हे बघ, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून अनुभवावरून सांगते, हा तू या केसचा नाद ना आता सोडून दे. अरे तू कितीही आटापिटा केलास तरीही हे सिद्ध करू शकणार नाहीयेस की खून हा साक्षीनेच केलाय. मग तू केस हरणार आणि तुमची नाचक्की होणार. उगीच कशाला ना एवढा आटापिटा. मग आता अर्जुन म्हणतो, नाचक्की माझी होतीये की तुमची हे बघूयात ना आपण आता कोर्टामध्ये. आणि ज्यांना भीती वाटत असते ना की ते आतमध्ये तिथे कोर्टात हरणार आहेत, ती लोक कोर्टाच्या बाहेर असं काहीतरी बोलतात. तेव्हा दामिनी हसतच म्हणते, ठीक आहे, तुला जर माझं काही ऐकायचंच नसेल तर मी कशाला उगीच बोलू. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की फक्त एकच दिवस उरलाय आणि या एका दिवसात तू काय तीर मारणार आहे ना अर्जुन, ते तुझं तुलाच माहीत. एनिवे, ऑल द बेस्ट. आता कोर्टामध्ये भेटूच. तेव्हा सायली आता या दोघांमध्ये काहीच बोलत नाही, एकदम शांतपणे उभी असते. साक्षी सुद्धा सायलीकडे पाहून आता हसतच तेथून जाते. मग आता सायली अर्जुनला सांगते, दामिनी निदान एक गोष्ट तरी खरी बोलली की आपल्या हातामध्ये उद्याचा एक शेवटचा दिवस आहे आणि आपण सत्याच्या खूप जवळ येऊन पोहोचलो आहोत, परंतु सत्यापर्यंत अजून पोहोचले नाहीत. आता कसं पोहोचायचं आपण तिथपर्यंत, असा आता सायली
अर्जुनला विचारते तर अर्जुनही त्याच विचारात असतो. इकडे दामिनी आता गाडीत बसायला जाणार तेवढ्यातच महिप्त माग येतो आणि म्हणतो, ऐका ना अहो देशमुख बाई, मला माफ करा ना अहो, कोर्टामध्ये माझा जरा तोलच गेला म्हणजे कसा आहे ना, त्या जत समोरशी बोंबाबोंब करायला नको होती मी, पण काय झालं ना, मला जरा टेन्शन आलं होतं आणि त्या सरंजामेकडे ना मी तर बघणारच आहे, पण त्याच्या जबानी तुम्ही अर्जुनला जो टोला आणला त्याच्यानंतर मला जरा वाटलं. म्हणजे कोणता डायलॉग माहिती आहे का? साक्षी त्या आश्रमात होती आणि म्हणजे खून तिनेच केला असं होत नाही ना हा डायलॉग. मग आता साक्षी म्हणते आता फक्त एक दिवस काढायचा आहे, म्हणजे प्रत्येक हेअरिंगमध्ये अर्जुन जरी एक पाऊल आपल्या पुढे असेल तरीही त्याच्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याचा वेळच संपलाय. मग आता दामिनी म्हणते वेळ संपला नाही वेळ संपत आलाय. भले मी त्याला आता म्हटलं असेल की एक दिवस त्याच्याकडे आहे, पण तो ना अर्जुन सुभेदार आहे, एका दिवसात तो इकडची दुनिया तिकडे करू शकतो आणि हे विसरून आपल्याला अजिबात चालणार नाही. तेव्हा साक्षी विचारते मॅम तुम्हाला टेन्शन आले का? मग महिप्त म्हणतो अहो अहो तुम्हाला टेन्शन येऊन कसं चालेल, आता कोर्टात जे काही घडलं त्यामुळे आमच्या सगळ्या आशा तुमच्यावर अवलंबून आहेत आणि तुम्हीच जर तोंड पाडलं तर आम्ही नक्की कुणाकडे बघायचं असन. जेव्हा महिप्त विचारतो तेव्हा दामिनी म्हणते अहो शिखरे, प्रत्येक खेळामध्ये ना शेवटचा डाव हा खूप महत्त्वाचा असतो आणि आता आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे जिंकण्याची आशा आहे परंतु हरण्याची भीती सुद्धा तेवढीच आहे. साक्षी आणि महिप्त हे दोघेही जरा घाबरतात. त्यानंतर रात्री आता दामिनी आपल्या ऑफिसमध्येच असते, पण आता अर्जुनने जे काही स्टेटमेंट कोर्टामध्ये केलं आणि त्यावरती मी पटकन जे काही बोलून गेले हे सगळे काही प्रसंग तिला आठवतात की त्या झटापटीमध्ये होती की साक्षी आणि असतील त्या पिस्तुलावर फिंगरप्रिंट्स, तिचे हे सारखे सारखे शब्द तिच्या कानावर घुमत असतात, त्यामुळे ती अगदी कासावीस होते, बेचैन होते, तिला काहीही सुचत नसतं करावं काय, कारण ती आज कोर्टामध्ये खूप काही बोलून गेलेली असते आणि ते सुद्धा अर्जुनने अगदी कोर्टासमोर सांगितलेलं असतं. दुसरीकडे साक्षी आता घरी जाते खूप घाबरलेली असते. आता एक दिवस राहिल्यामुळे तिला आता मनातून खूप भीती वाटत असते की काय होणार, मला शिक्षा तर होणार नाही ना. मग महिप्तच्या मांडीवर डोक ठेवून ती खूप रडत असते. महिप्त लहान बाळासारखं तिला समजावत असतो. दुसरीकडे अर्जुन आणि साईल या दोघांनाही झोप येत नसते. अर्जुनच्या डोक्यात सुद्धा आता जत साहेबांचे हेच शब्द असे कानात घुमत असतात की एवढं सगळं होऊन देखील साक्षी शिखरे या संशयित आहेत, परंतु त्यांनीच खून केलाय. अजून हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सिद्ध होत नाही, त्यामुळे तुम्हालाही शेवटची संधी देण्यात येत आहे. मग आता सायलीला सुद्धा हेच आता सगळं आठवत असतं. दोघेही झोपलेले नसतातडे दामिनी सुद्धा खूप म्हणजे खूप घाबरलेली असते. इकडे प्रियाची सुद्धा सेम तशीच अवस्था झालेली असते, कारण आता पुढच्या हिअरिंगमध्ये नक्की होणार काय, कोणाचा विजय होणार आणि कोण हरणार हे कुणाला काही कळत नसतं. तर दुसरीकडे महिप्त साक्षीला सुद्धा झोप येत नसते. सगळेच जण आता आपापल्या विचारात असतात, कुणाला काय करावं हे सुचत नसतं. मग आता दुसरा दिवस उजाडतो तर प्रिया आता आवरूनच बाहेर बसलेली असते हॉलमध्ये, मोबाईलमध्ये डोक घालून. तेवढ्यातच पूर्णा आजिया तेथे येतात आणि म्हणतात तन्वी बाळा. मग आता प्रियाला ऑलरेडी मनात राग असतोच, कारण ती केसचा विचार करत असते. यामुळे ती म्हणते हो आता तुला तिथे गार्डनमध्ये बाहेर फिरायचं असेल ना, फेया घालायच्या असतील ना, आता माझ्याशिवाय तुझी दुसरी सेवा तरी कोण करणार, असं टोमणा मारून ती पूर्णा आजींना म्हणते. तेव्हा पूर्णा आजी एकदम कॅज्युअली ते बोलणं घेतात आणि म्हणतात की हो बेटा, मला बाहेर गार्डनमध्ये फेयाच मारायच्या, चल ना मला घेऊन. मग प्रिया रागातच पूर्णा आजींचा हात कसाबसा पकडते आणि अगदी तिला ओढतच ती बाहेर घेऊन चाललेली असते आणि तिचं लक्ष सगळं मोबाईलकडे असतं. पूर्णा आजी तिला म्हणत असतात की जरा सावकाश चल, जरा सावकाश.
चल पण प्रिया कसली ऐकते. प्रिया तिच्याच नादात असते. तेव्हा थोडं पुढे गेल्यानंतर आता पूर्ण आजींचा पाय प्रियाच्या ओढणीवर पडतो. नेमकी सायली आता तिथून जिन्यावरून आपल्या रूम मधून खाली येतच असते तर विमल सुद्धा गार्डन मधून आतमध्ये येत असते. आता त्या दोघींचही नेमकं लक्ष पूर्ण आजींकडे जातं. पूर्ण आजिया घसरून तिच्या ओढणीवरून खाली पडणार असतात. तेवढ्यातच आता पूर्ण आजी असं सायली जोरात ओरडते तर विमल पटकन पूर्ण आजींना पकडते. विमल काळजीनेच विचारते, पूर्णाई तुम्हाला लागलं का? काय झालं? दुखते का? मग प्रिया मनातच विचार करते, या म्हातारीला सुद्धा इथे माझा हात धरलेला असतानाच पडायचं होतं का? आता सगळे माझ्या नावाने ना ठना करत राहणार, त्यापेक्षा ना या विमललाच बळीचा बकरा बनवते. असं म्हणून रागातच ती विचारते, काय हो विमल ताई, काय आहे? अगं लक्ष देता येत नाही का? तुझ्यामुळे जर पूर्ण आजी आता खाली पडली असती तर मग? आता विमल म्हणते, हो तन्वी ताई तुम्ही हे काय बोलताय? मी तर बाजूने गेले, माझा सदा हात सुद्धा नाही लागला पूर्ण आईंना. मग आता काय तू उलट उत्तर देतीस का? तुला काय काही फरक पडला नसता माझ्या पूर्ण आजीच एखादं हार्टबीट मोडलं असतं तर? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अग तन्वी. पण तेव्हा प्रिया काही बोलूनच देत नाही आणि म्हणते, पूर्ण आजी तू थांब, उगीचच तिची बाजू घेऊ नकोस. हिला असं सगळ्यांनी डोक्यावर चढून ठेवलं ना म्हणून ही वाटेल तसं वागत असते आणि मोलकरणीला मोलकरणी सारखंच वागवावं असंही रागात ती विमलला म्हणते. तेव्हा सायली रागाच्या भरात पुढे येते आणि प्रियाला चांगले सुनावत म्हणते, एक शब्द सुद्धा बोलू नकोस हा प्रिया. अगं माझं ना अगदी चांगलं लक्ष होतं, कारण जेव्हा तू पूर्ण आजींना बाहेर घेऊन चाललीस तेव्हा त्यांच्याकडे तुझं अजिबातच लक्ष नव्हतं. अगं चालताना ना त्या तुझ्या ओढणीमध्ये अडकून पडणार होत्या. मग पूर्ण आजी रागात म्हणतात, मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतीये पण ही तन्वी कसली ऐकतीय? मग आता त्यावेळी प्रिया म्हणते, पूर्ण आजी तू तीच नको ना ऐकोस, तिला काय सगळ्या नोकरांचा पुळू का येतच असतो? मग पूर्ण आजी म्हणतात, अग पण मला स्वतःचे डोळे स्वतःची अक्कल आहे की नाही? तेवढ्यातच आता घरातील सगळेजण तेथे येतात आणि काय झालं पूर्ण आजींना विचारतात. तेव्हा पूर्ण आजी घडलेला सर्व प्रसंग सांगू लागतात. कीच्या ओढणीवर मी पाय घसरून पडणार होते पण हिने मला सावरण्याऐवजी माझाच हात सोडून दिला. प्रियाचा खोटारडेपणा सर्वांसमोर त्या उघड करतात. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघ पूर्ण आजी, अगं तू विमल ताईंमुळेच पडणार होती. तुम्ही कितीही माझ्यावर अविश्वास दाखवला ना तरीही हेच खरं आहे. असं म्हणून ती रागात तिथून जाते. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, म्हणजे तन्वीने स्वप्न आजींना पाडलं आणि ब्लेम मात्र विमल ताईंवर टाकतायत? तेव्हा विमल शपथ घेऊन सांगते, मी नाही पाडलं पूर्ण आजींना. तेव्हा प्रताप म्हणतो, नको काळजी करू, आमचा आहे तुझ्यावर विश्वास. पण पूर्ण आई या मुलीच दिवसेंदिवस वागणं विचित्र होत चाललंय. त्यानंतर कल्पना पूर्ण आजींना घेऊन रूममध्ये जाते. प्रताप देखील त्यांच्या सोबतच जातो. तेव्हा सायली आता म्हणते, मी प्रियाला एवढी आतून बाहेरून ओळखते ना की कधीही ती स्वतःची चूक कबूल करणार नाही, नेहमी दुसऱ्यांना तोफेच्या तोंडी देत राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी ते बघितले, कारण सगळे आता तिला ओरडणार म्हणून तिने सगळे आरोप विमल ताईंवर ढकलले आणि स्वतःला सेफ करून घेतलं. तेव्हा अर्जुन आता चैतन्याला सांगतो, एक काम कर, तू खुनाच्या दिवशी सगळ्या वस्तूंवर जे काही फिंगरप्रिंट्स होते ना ते सगळे मला आत्ताच्या आता आणून रंजामे बरोबर सुद्धा बोलून घे. मी तुला लोकेशन पाठवतो, त्या लोकेशनवर मला रिपोर्ट आणून दे, कारण मला आता एका महत्त्वाच्या कामासाठी जायचं. तेव्हा चैतन्य म्हणतो, ओके. मग त्यानंतर अर्जुन आपल्या बॅगमधून ती चॉकलेट्स काढतो आणि त्या चॉकलेटकडे पाहतच राहतो आणि त्याने ते आता दुसरं चॉकलेट सुद्धा लगेचच खायला सुरुवात केलेली असते. तर चैतन्याला समजतं अर्जुनकडे असं काहीतरी आहे जेणेकरून साक्षी अडकेल. तर चैतन्य आणि सायली त्याच्याकडे पाहून हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पत्रकार कोर्टाबाहेर असतात
आणि संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या वात्सल्य आश्रम केसच आज शेवटच हेअरिंग आहे असं तर आज मधुकर पाटलांना शिक्षा होईल का आणि पाटील निर्दोष असेल तर खराखुनी सापडणार का तर दुसरीकडे अगदी गत असं कोर्ट भरलेलं असतं अर्जुनच्या घरातील सगळेजण शेवटची हेअरिंग असल्यामुळे आलेले असतात साक्षी शांतपणे अर्जुनला सांगते ते फोनच लोकेशन त्या आश्रमामध्ये का सापडते मला माहित नाही मग अर्जुन आता म्हणतो 13 जानेवारीच्या रात्री जेव्हा आश्रमात कोणीही नव्हतं तेव्हा तुम्ही तिथे का गेला होतात असं अर्जुन जेव्हा साक्षीला प्रश्न विचारतो तेव्हा मात्र तिची कोंडी होते आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.